हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर आज मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे सकाळी लवकर उठली आणि टिफिन बनवायला सुरुवात केली. तर काय गॅस संपून गेला. सिलेंडर चेंज करता करता वेळ इतका होऊन गेला का मम्मी सॅलडच बनवून त्यांचा टिफिन पॅक करून दिला, त्यांना बाय केलं आणि परत मी झोपून घेते. एवढ्या पहाटे उठून काय करणार, तर झोपून घेते आणि नंतर सकाळी उठले. सकाळी झाडांना पाणी देणं, त्यानंतर रात्रीचा हा उरलेला पसारा, पोरांचा पसारा. हेच असते माझी एक्सरसाइज आणि हेच माझं मोटिवेशन असतं की नाही, दिवसभर तुला हेच करायचं आहे. तर आज आहे रामनवमी. तर सकाळी छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज मस्तपैकी पिल्लूसाठी इडली बनवली. त्याला इडली खूप आवडते. त्यालाच काय म्हणजे सर्वांनाच इडली आवडते. आठवड्यातून एकदा काय दोनदा तर इडली बनतेच आणि ती मी फक्त ब्रेकफास्टमध्ये नाही तर आमचा लंच किंवा डिनरमध्ये पण चालून जाते, असं काय असतं. त्यानंतर म्हटलं रामनवमी आहे तर थोडासा प्रसाद वगैरे बनवू. तर शिरा बनवला मी. 3 दिवस गावाला गेली तर झाडांना पाणी नव्हतं, त्यामुळं फुलंच येत नव्हते. तर आज फायनली एक फूल आलं चांगलं रामनवमीच्या दिवशी. मस्त ते देवाला ठेवलं. प्रसादाचा नैवेद्य सकाळीच दाखवला कारण संध्याकाळी मंदिरात जाईल, त्यामुळे. इथं पिल्लूची पण आंघोळ झाली आहे, मस्त रेडी झालाय तो. खोबरं नव्हतं घरात त्यामुळे सांबारसोबतच इडली खायला लागली. खोबऱ्याच्या चटणीशिवाय इडली अधुरीच आहे. नंतर इव्हिनिंगला मंदिरामध्ये गेलो. तिथेच गार्डन आहे त्यामुळे मस्तपैकी पोरं पण खेळले आणि मस्त इव्हिनिंगचा व्ह्यू एन्जॉय करत करत माझा डे संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.